कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीकडे 6 जागांची मागणी केली होती. मात्र एकही जागा न दिल्यानं आणि प्रभाग क्रमांक 12मध्ये मुस्लिम उमेदवार दिल्यानं संघटनेनं महायुतीचा निषेध केलाय. या संघटनांनी सर्व 20 प्रभागांमध्ये महायुतीला हिंदूंचं एकही मत मिळणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यात हिंदुत्ववादी मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा होता. हे महायुती विसरली आहे. पण ज्यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही अशांना महायुतीनं महानगरपालिकेची उमेदवारी दिल्यानं ही महापालिका निवडणूक महायुतीला महागात पडेल असा थेट इशारा देण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 12 आमच्या प्रतिष्ठेचा विषय होता, मात्र आम्हाला डावलण्यात आलं. याच प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. पण ज्या ठिकाणी तुमचं कमळ नाही तिथून तुमचा प्रचाराचा शुभारंभ का, असा सवाल हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय. महायुतीतील नेत्यांना मुस्लिम तुष्टीकरणाची बाधा झाली आहे, त्यामुळे हिंदूंचं एकही मत महायुतीला मिळणार नाही असा थेट इशारा हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांनी दिलाय. आपण गेली 2 महिने सातत्यानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून स्वतःला समजतात. यांच्याकडं आमच्यासारखे जवळपास 40-45 वर्ष रस्त्यावर काम करतात अशा लोकांना आपण 6 लोकांना तिकीट मागितले होते आणि सत्तेचा वाटा मागितला होता. पण यांनी फक्त ताकतुंबा केला आणि ज्या पद्धतीने यांनी फक्त पानं पुसायचं काम केलं. शेवटच्या क्षणामध्ये आपण असंही सांगितलं होतं आम्ही 6 जागा मागितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 5 जागा आमचे माणसं थांबायला तयार आहेत. आणि जो प्रभाग क्रमांक 12 महालक्ष्मी मंदिर, यामध्ये आई अंबाबाईचं मंदिर आहे आणि करवीर काशीमधली संपूर्ण देवस्थानं त्या प्रभागामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक पक्षानं एक लढवावी आणि एक जागा महिलांसाठी आपण त्या ठिकाणी मागितली होती. त्यालाही सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची केराची टोपली दाखवलेली आहे. या संदर्भात मी त्यांचा जाहीर निषेध करतो. बटेंगे कटेंगे घोषणाला आज सातत्यानं जर समोर लिस्ट बघितलं तर यांच्या जवळपास कोल्हापुरामध्ये 17 ते 18 उमेदवार यांच्याकडे मुस्लिम समाजाचे आहेत. प्रभाग क्रमांक 12मध्ये तर त्यांनी कहर केलेला आहे. प्लीज असाल तुमचे आशीर्वाद असतील तर जिथं जिथं हिंदुत्वाची व्याख्या, जो हिंदुत्वादी काम करणारा, जो हिंदुत्वाला उपयोगी पडेल अशा लोकांना मतदान करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याला मतदान टाळा. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, विलास मोहिते, आशिष लोखंडे, हिंदूराव शेळके, विक्रम जरग, प्रसन्न शिंदे, निरंजन शिंदे, राजेंद्र करंबे, अंजली जाधव, सीमा तोडकर, अनिकेत पवार, अनिरुद्ध कोल्हापुरे, केदार मुनीश्वर, नागेंद्र होगार, जयवंत खतकर, कैलास दीक्षित आदी उपस्थित होते.